हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि सकाळीच कांद्याचं पोतं आलेलं आहे. म्हणजे दिनेश पप्पा दूध घेऊन आलेले होते आणि यावेळेस कांद्याचं हे कट्टा आणलेले आहेत. तर आज दिवसभरात काय काय कामं होणार त्याचा नियोजन झालेलं आहे. म्हणजे आज मला कांदे सगळे निवडून व्यवस्थित टाकायचे, म्हणजे वर्षभराचं हे असतं सगळं माल तर व्यवस्थित ठेवायचं असतं. जसं डाळी आहेत, पापड आहेत, कारुड्या कुरुड्या, कांदे, काही वस्तू वर्षभराची आपण एकत्र जेव्हा घेतो ना तर त्याला थोडीशी मेहनत घेऊन ठेवावी लागतं, म्हणजे टिकून राहावं ते वर्षभर अशा पद्धतीनं. तर एक डब्बा रिकामा झालेला होता, म्हणजे त्यामध्ये अंजीर आलेले होते. जे सुकलेले अंजीर असतात ना, माळकं करून ठेवतात तसे अंजीर होते. तर ते डब्याची चिट्टी जी असते ना ते मला अजिबात आवडत नाही. ते कसं बसं मी क्लीन केलेलं आहे, म्हणजे थोडा वेळ मी पाण्यात भिजत घातलेलं होतं, नंतर मी ते पूर्ण काढलेलं आहे. पण थोडासा चिकटपणा राहिलेला आहे, पूर्ण जातच नाही, काय लावून चिटकवतात काय माहिती. तर जितकं जमलं तितकं क्लीन केलेलं आहे. यांची भांडी झाली होती थोडीफार, तीही मी घासून घेतली, म्हणजे सगळी कामं आवरली. नंतर मी पोटपूजा केली, म्हणजे पपई आणि खरबूज मी चिरून म्हणजे छोट्या छोट्या फोडी करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर ते मी अगोदर खायला घेतलेलं आहे. तर खाणं पिणं झालेलं आहे, कारण आता या कामामध्ये एनर्जीची गरज आहे. तर खाणं पिणं ही तर खूपच गरजेचं होतं. अगोदर मी खाऊन घेतलं, त्यानंतर हे आंबाड्याचे पोते वरती ठेवलेले होते. म्हणजे याला काय म्हणता तुम्ही? आंबाड्याचे पोते मी म्हणते, याला कलतानी पोते म्हणलं जातं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं दिली असतात. हे पोते मी आणलेले, त्या पोत्यावरतीच मी हे कांदे टाकणार आहे. तर अगोदर तर मी इकडे जागा करून घेते. एका वर्षी तरी मी वरच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं होतं, स्टोर रूममध्ये, पण पूर्ण कांदे खराब झाले, कारण वरी जाणं होत नव्हतं मला, हवा पण लागत नव्हती, सतत ते पॅक राहायचं ना, खिडकी पण त्याची मी उघडत नव्हते आणि जास्त जाणं येणं नव्हतंच तिथं, त्यामुळे ते कांदे खूप लवकर खराब झालेले होते. मग तेव्हापासून मी कांदे याच रूममध्ये ठेवत असते, म्हणजे इकडं किचनमध्येच मी कांदे टाकत असते, कारण इथं दिवसातनं 10 जरा माझ्या होत असतात. कांदे खराब होत असले तर ते निवडणं वगैरे पण होत असतं, म्हणजे लक्ष राहतं आपलं इथं, म्हणून मी इथंच ठेवत आहे कांदे. आणि इथं जे पसारा झालेला आहे, हा पसारा पण मी आज काढणार आहे, खूप जास्त झालेला आहे. थोडेफार पोते मी डाळीदुळीचे किंवा राशनचे असे पोते मी वरती नेऊन ठेवलेले आहेत. पण आता इथं जे डबे पातेले टोपले जे आहे ना, एक्स्ट्रा सामान जे दररोज लागत नाही, या सगळ्या वस्तू इथंच ठेवलेल्या आहेत. म्हणजे जे एक्स्ट्राचं असतं इकडच्या किचनमध्ये आणून ठेवते. तर हा पण पसारा सगळा व्यवस्थित लावून ठेवणार आहे. तर जे अगोदरचे कांदे होते थोडेफार ते मी अगोदर काढलेले आहेत. म्हणजे आता सगळे जे नवीन कांदे आहेत तेच टाकायचे आहेत. अगोदरचे कांदे मी यूज करायला घेतलेले आहेत किचनमध्ये. आणि इथं हे पूर्ण आंबाड्याचे पोते मी टाकलेले आहेत. आता यावरतीच मी कांदे टाकणार आहे. आणि जे इथे डबे एक्स्ट्रा आहेत ते सगळे मी इथं वरती ठेवत आहे किचनवरती. म्हणजे मॉप आहे जे अगोदरचं खराब झालेलं आहे ते पण ठेवलेलं आहे, म्हणजे भंगारमध्येच घालायचं आहे, पण तोपर्यंत मी ठेवलेले आहे. कवर वगैरे, परत काय कार्टून वगैरे आहेत ते पण मी तिथंच ठेवलेले आहेत. ते सगळं व्यवस्थित लावून ठेवलं आणि कांदे टाकण्यासाठी मी सगळे कलतानी पोते टाकून जागा करून घेतलेले आहे. आणि इथं जे पांढरं पोतं दिसत आहे त्यामध्ये तुरीची डाळ आहे, म्हणजे तुरीची डाळ पाकडायची होती आणि काल मी ती डाळ पाकडलेली आहे. हरभऱ्याची डाळ पाकडणं, वेचणं हे सगळं करून उन्हाला टाकून मी सगळ्या डाळी भरून ठेवलेल्या आहेत. आणि तुरीची डाळीचं पोतं इथंच ठेवलेलं आहे. हे वरती न्यायचं आहे, मला उचलत नव्हतं पण मी इथंच ठेवलेलं आहे. तर आज ते पण मी वरती नेऊन ठेवणार आहे, कारण किचन नाही हॉलमध्ये जास्त पसारा वाटतो, अशी पोते वगैरे ठीक वाटत नाही. तर ते पण मी आज काढणार आहे. पण अगोदर इकडे मी कांदे निवडून घेते. आणि आलू चिप्स पण मला बनवायचे आहेत. आलू पण मी तिकडच्या रूममध्येच ठेवलेलं आहे. तर आलू थोडेसे नरम पण झालेत, आणून खूप दिवस झालं ना, पण सुतूक पडले, सुतकामध्ये चिप्स वगैरे बनवू नये त्यामुळे मी बनवलेले नाही आहेत. तर इकडं कांदे बघू शकता, छान आहे, छोटे छोटे जसं आपल्याला घरी लागतात तशीच कांदे. जास्त मोठे कांदे घेतले ना घरी तर काय होतं, त्यामधला अर्धा कांदा आपण घेतो आणि अर्धा ठेवतो, असं पण होतं. त्यामध्ये कांदे खूप खराब होतात, त्यामुळे घरासाठी ना छोटीच कांदे ठीक आहेत आणि खूप छान आहेत. मी यांना म्हणलं आणखीन एक कट्टा घ्या, म्हणजे कांदे छान वाळलेले पण होते. म्हणजे आता नवीन कांदे येत आहेत ना, त्यामध्ये खूप जास्त असे कांदे ओले पण असतात, जे म्हणजे नवीन काढलेला कांदा असतो ना, त्यामुळे. तर हे कांदे छान आहेत, म्हणजे जास्त वल्ले पण नाही आहेत, खराब झालेले पण नाही त्यामध्ये, आणि पाचोळा पण जास्त निघालेला नाही आहे, एकदम परफेक्ट आहे. आणि छोटे आहेत, जसं आपल्याला लागतात तसे एकदम छोटी कांदे आहेत. तर मी म्हणलं आणखीन एक कट्टा घेऊन या, म्हणजे हे एक कट्टा म्हणजे एक मन आहे, 50 किलो कांदे आहेत. तर आणखीन 50 किलो कांदे म्हणजे वर्षभरासाठी 1 क्विंटल कांदे लागतात. तर हे कांदे मी निवडून घेतलेले आहेत. आणि तितक्यात दिनेशचा फोन आला आणि त्याला म्हणजे कुठल्या तरी डॉक्युमेंटची फोटो पाहिजे होती, तर ते शोधण्यामध्ये 1 तास गेला माझा. त्या नादामध्ये मी सगळं इकडं सामान काढलेलं होतं, सगळा पसारा, परत इकडे जी ही वह्या पुस्तकं अलमारीत ठेवलेले होते ते पण काढले. म्हणजे जी दिनेशला पाहिजे होतं डॉक्युमेंटची फोटो ते मला भेटलंच नाही, कुठं ठेवला काय माहिती. सगळीकडे बघितलं, एका पिशवीत एक असं ठेवलेला होता. मी म्हणते एकत्र ठेवायचं, म्हणजे अशा इम्पॉर्टंट वस्तू जे असतात ना ते एकत्र
एकत्र ठेवायचे, पण त्याला लक्षातच राहत नाही. आता फोन करून म्हणतो मम्मी ते शोध आणि मला फोटो पाठव, मला ते पाहिजे. तर केव्हापासून ते कांदे तिथेच राहिले आणि मी ही कामं करत बसते. आणि या अलमारीमधले वह्या पुस्तकं जेव्हा काढले ना, यामध्ये ना एक्स्ट्रा खूप जास्त निघालं जे लागत नाही. म्हणजे जसं लग्नाच्या पत्रिका आहेत, जे लग्न झालेले आहेत, परत आता काही अशा वस्तू होत्या जे संपलेल्या वह्या पुस्तकं असे पण आहेत. तर सगळे काढून मी साईडला ठेवणार आहे, इथं ठेवणार नाही, कारण खूप स्पेस धरलेली आहेत अलमारीमध्ये, दुसरं काही बसत नाही इथं. म्हणून मी जे हे एक्स्ट्रा होतं ते पण काढलं. तर असंच असतं ना, आपलं एक काम करायला जातो आणि ते दुसरं जर आपल्याला दिसलं की मग ते करत बसतो. त्या हॉलमध्ये कांदे तिथंच राहिले आहेत, मी फक्त अर्धे कांदे त्यामधले निवडले आणि अर्धे तिथंच राहिलेले आहेत. अगोदर मी ही कामं करत आहे, म्हणजे अधूनमधून दुसरी कामं करतो ना, त्यामध्ये वेळ जातो. असं नाही की कंटिन्यू आपण एकच काम करतो, कारण सगळ्यांचं बघायचं असतं. दिनेशचे पप्पा आले, त्यांना काहीतरी लागतं, मग अगोदर त्यांना द्यायचं. मग दीपक दिनेशचा फोन येतो, काहीतरी पाहिजे त्यांना, त्याची फोटो पाठव मम्मी, याची फोटो पाठव मम्मी, सुरू असतं. मग ते कामं अगोदर करायचे असतात. मग त्यानंतर जे उरलेला वेळ असतो ते आपला असतो, म्हणजे जे एक्स्ट्रा कामं करायचे त्याच्यासाठी असतं. तर इकडं मी बघत आहे, शोधत आहे केव्हापासून की काय पाहिजे काय नाही. दिनेशला म्हणजे व्हिडिओ कॉलवरतीही दाखवलेलं आहे की कुठल्या डॉक्युमेंटची फोटो पाहिजे तुला, पण जे पाहिजे त्याला ते शेवट भेटलेलंच नाही, म्हणजे त्यामध्ये भेटलेलंच नाही आहे मला. तर असू दे म्हणलं, मी नंतर वैतागून सगळं जमा करून ठेवलेलं आहे जागेमध्ये. आणि परत मी हे कांद्याच्या कामाला लागलेली आहे. म्हणजे कांदे ना अर्धवट मी निवडले आणि अर्धवट त्या हॉलमध्ये जाते, पाचोळा घरभर झालेला होता. हवा पण खूप जास्त येत आहे ना, त्या हवेमुळे ते पाचोळा उडून घरभर होत होता. म्हणून अगोदर मी हे कांदे निवडत आहे. आता ते डॉक्युमेंट्स संध्याकाळी परत मी बघणार आहे, पण अगोदर मी हे कांद्याचं काम करते. आणि डाळीचं पोतं पण वरती नेऊन ठेवायचं आहे मला. तर निवांत इकडे मी सगळे कांदे निवडून घेतलेत. बघू शकता किती पाचोळा निघालेले आहे. अगोदर तर पाचोळा अजिबात दिसलेला नाही आहे आणि खराब कांदे पण नव्हते, पण इथं थोडेसे खराब कांदे निघालेत. खराब म्हणजे असे थोडेसे ओलले आहेत हे कांदे, तर ते मी साईडला ठेवलेले, त्यामध्ये मी टाकलेले नाही आहेत. म्हणजे आता दररोज स्वयंपाकासाठी हेच कांदे मी यूज करणार आहे. तर फायनली सगळे कांदे निवडून झालेले आहेत आणि जे अगोदरचे कांदे होते ते पण मी इथं बाहेर आणून ठेवलेले, ते पण निवडून घेतले सगळे. आणि हे कांदे ना वेगळे ठेवणार आहे मी, त्या कांद्यामध्ये मिक्स केलेले नाही, कारण एक कांदा खराब झाला ना सगळ्या कांद्यांना खराब करतो. म्हणून जितके कांदे खराब झालेत ना ते सगळे मी साईडला काढलेले आहेत. आता हे पाचोळा अगोदर मी भरून घेते बकेटामध्ये आणि सगळा पाचोळा पेटवून देते, कारण आता इकडे तिकडे टाकेन तर हवेने परत आपल्या दारासमोर येणार आहे. तर मी सगळे पेटवून देणार आहे, म्हणून इकडे बकेटात भरलेलं आहे. आणि हव्यामुळे ना पूर्ण घरभर ते पाचोळा उडून होत आहे, म्हणून मी अगोदर बकेटात भरलं. आणि हे जे कांदे आहेत ना, जे अगोदरचे होते आणि जे आता या कांद्याच्या कट्ट्यामध्ये थोडेफार निघालेले आहेत, ओले कांदे खराब झालेले, ते सगळे कांदे मी एका पातेल्यामध्ये भरलेले आहेत. आता दररोज यूजसाठी हेच कांदे मी घेणार आहे. तर हे कांद्याचं काम झालेलं आहे दिवसभरामध्ये. म्हणजे दुसरी कामं खूप सारी झाली यामध्ये, टिफिन भरून देणं, परत ते डॉक्युमेंट्स वगैरे शोधणं, हे कामं ते कामं खूप जास्त होऊन जातात. असं नाही की एकच काम आपण करतो. तर इकडे हे डाळीचं पोतं अगोदर मी वरती घेऊन जाते. आणि जे हे या रूममधलं एक्स्ट्रा सामान होतं ते पण मी साईडला काढून ठेवलेलं आहे. म्हणजे यामध्ये ते काय डस्टर वगैरे म्हणजे सोप्यावरती टाकण्यासाठी आणलेलं होतं, पण त्याची काही गरज वाटलेली नाही आहे. तर ते मी वरती स्टोरूममध्येच नेऊन ठेवलेलं आहे, कारण दररोज ते काही लागणार नाही आहे, जे कधी लागेल तेव्हा घेऊन येता येईल. असंच ठेवलेलं होतं आणि खूप स्पेस धरत आहे तिकडे किचनमध्ये, म्हणून मी सगळे वरती घेऊन जात आहे. आणि इकडे एक बॅग पण ठेवलेली आहे, म्हणजे दिनेशची बॅग आहे ती, जी खराब झालेली आहे, ते पण मी वरती नेऊन ठेवलं. तर हे सगळं वरती ठेवण्याचं काम झालेलं आहे. आणि इकडे बघू शकता बटाटे मी इथं ठेवलेले आहेत. तर बटाट्याचं पोतं मी आता वरती उचलून ठेवते. आणि हे जे दुधाच्या बाटल्या झालेल्या आहेत ते पण मी ह्या कांद्याचं जे पोतं आहे ना त्याच्यामध्येच भरून ठेवत आहे. म्हणजे ते भैया महिन्याला एक वेळा येतात ते बॉटल्या नेण्यासाठी, एक पोतं भरतो तोपर्यंत. दररोजच्या दररोज दिलं तर ठीक आहे, पण दररोज हे असं म्हणजे ते नेत नाही आहेत ना, त्यामुळे असं जमा करून मला ठेवावं लागतं. तर इकडे या पोत्यामध्ये हे सगळ्या बॉटल्या मी भरलेल्या आहेत आणि त्याचे जे टोपणं आहेत ना ते सगळे मी काढलेले आहेत आणि ते एका वेगळ्या कवरमध्ये बांधून मी यामध्येच टाकलेलं आहे, कारण ही दुधाच्या बॉटल्या असतात ना त्यामुळे धुवून मी ते टोपणं काढून ठेवत असते. तर इकडे फॅन आहे, जे फॅन खराब झालेलं होतं ना इथलं ते काढलेलं आहे, त्याला रिपेअर पण करून आणला. आता याचा बसवण्याचा मुहूर्त कधी लागेल काय माहिती. तर ते मी इथं तोपर्यंत अलमारीत ठेवलेलं आहे. आणि हे जे कलतानी पोते आहेत ना ते पण मी सगळे जमा करून ठेवत असते, कारण कांदे वगैरे अशा वस्तू ठेवण्यासाठी यूजमध्ये येतात. कारण एकतर अशी फरशी असते ना की त्यावरती असे कांदे वगैरे हवा लागत नाही, आणि खालून पण अशी फरशी असल्यामुळे खूप लवकर ते खराब होतात. तर कलतानी पोते किंवा पेपर वगैरे टाकून कांदे टाकलं ना तर खराब होत नाहीत लवकर ते. तर झालेले सगळं कामं, थोडाफार पसारा पण आवरला तिकडच्या रूममध्ये. आज दिवस ह्याच कामामध्ये गेलेला आहे. म्हणजे दररोज काहीतरी काही एक्स्ट्रा कामं मी काढत असते. आणि आता उन्हाळा आहे, असं म्हणतात की उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या वगैरे घेतात, कुठेतरी फिरायला जातात, पण आमची अशी धावपळ असते ना दिवसभर, वर्षभराचं काय सगळं नीटनेटका करून ठेवण्यामध्येच हे उन्हाळा निघून जातो. तर इकडे आता पूर्ण घरात मी झाडू मारून घेते, म्हणजे ते हवा आल्यामुळे ना सगळीकडे कांद्याचा पाचोळा उडून गेलेला आहे सगळ्या रूममध्ये.
रूममध्ये, आणि तिकडच्या रूममध्ये पेपर वगैरे काढल्यामुळे तिकडं पण तसंच झालेलं होतं. तर अगोदर मी तिकडची रूम झाडून घेतली, किचन हॉल सगळं झाडून मी इकडं आलेली आहे इकडच्या रूममध्ये. इकडं पण खूप पाचोळा कचरा खूप झालेला आहे, तर हे पण मी झाडू मारून घेतलेलं आहे. आणि फरशी पुसून घेते, आणि उद्या मला परत साफसफाईची कामं म्हणजे काय गोदरी वगैरे धुवायची आहेत उद्या, आणि फरशी परत भिंतीच्या जाळ्या वगैरे जी आहे ना, तर साफसफाई थोडी बहुत मी उद्या करणार आहे. म्हणून हे कांद्याचं काम मला आजच करायचं होतं, म्हणजे उद्या काय काय करणार तो पण नियोजन झालेलं आहे. म्हणजे नियोजन करून केलो ना आपली कामं खरंच खूप लवकर आणि फास्ट होतात, विचार करण्याची गरज नाही आहे. पण जेव्हा आपण नियोजन न करता कामाला सुरुवात करतो ना, तर एकही काम आपलं व्यवस्थित होत नाही. तर घरची छोटी छोटी कामं ना वेळेत करणं खूप गरजेचं आहे. तर झालेले पूर्ण घरात झाडू मारून, आणि ही जी बॉटलीचं पोतं आहे ना, ते मी आता बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे आणखीन बाटल्या जमावणारे पोतं फुल भरतं. तर इकडच्या रूममध्येच ठेवले आहे, किचनमध्ये. तिकडं थोडासा स्पेस आहे, तिकडं ठेवलेला आहे. आता उद्या एक कट्टा येणार कांद्याचा, मग ते पण मी इथंच टाकणार आहे, त्यासाठी स्पेस थोडासा मी करून घेत आहे. आणि हे जे पोतं आहे ना, हे पण मला वरती घेऊन जायचं आहे, तर मी आणून बाहेर ठेवलेलं आहे. मोहऱ्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत. हे मोहऱ्या ना गावाकडून आलेले, ते मोहऱ्या मला चाळणी करायची आहेत, म्हणून ते चाळणी वगैरे काढून ठेवलेलं आहे मी. आणि इकडं खूप साऱ्या गोदरी वगैरे म्हणजे अंथरणं पाकणं खूप जास्त झालेलं आहे, सगळं घडी घालून मी व्यवस्थित ठेवते. सगळं असं विक्रमाळ झालेलं आहे ना, उशा वगैरे जे एक्स्ट्रा असतात ते इकडंच आणून ठेवलेलं होतं मी. आणि जे बाकीचे अंथरुणं पांघरुणं आहे ते सगळे मी नेऊन डिक्कीत ठेवणार आहे. म्हणजे अगोदर पण तिथंच होते, पण नंतर मी काढलेलं होतं. नव्याची जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा आपण सगळी साफसफाई करतो, परत जी आता हे धुणं वगैरे म्हणजे जी अंथरणं पांघरुणं असतात सगळी धुतो, तेव्हा धुवल्यानंतर मी काय केलं का पोत्यात भरून ठेवलेलं होतं. तर आता परत मी सगळं ते डिक्कीत ठेवणार आहे, कारण ते पोतं खूप स्पेस धरत आहे. आणि हे जे कार्टून आहे ते मी बाहेर आणून ठेवलं, त्यामध्ये एक्स्ट्रा काय पोतं कवर असे सगळ्या वस्तू मी ठेवले, ते पण मी स्टोअरूममध्ये नेऊन ठेवणार आहे. तर आता ही जी गोदडी आहेत ना, हे सगळे धुवून मी पोत्यात भरून ठेवलेल्या होत्या, तर सगळे मी काढलेले आहेत, व्यवस्थित घडी घालून डिक्कीत ठेवून देते. आणि स्वेटर वगैरे सगळे धुवून ठेवले आहेत, आता यांचं काही काम नाही आहे, तर आता हे पण मी डिक्कीत ठेवून देणार आहे. आता परत थंडी सुरू झाली ना तेव्हा लागतं, तर हे सगळं धुवून व्यवस्थित ठेवणंही गरजेचं आहे. तर एकदम छोटी छोटी कामं आहेत, पण खूप इम्पॉर्टंट आहे. ते सगळं आपण व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला पटकन भेटतं. तर इकडे बॅग वगैरे मी असंच ठेवलेलं होतं, तर ती बॅग काढून वरती ठेवणार आहे. आणि जे हे आता अंथरणं पांघरणं आहेत हे सगळे मी डिक्कीत भरून ठेवलेले आहेत, म्हणजे घेण्यासाठी सोपं. पोत्यात ठेवल्यानं काय होतं आहे ना, ते घ्यायला पण येत नाही. वरी जे म्हणजे जे वरचं आहे ते अगोदर काढायचं आणि जे पाहिजे ते घ्यायचं, असं पण होत आहे. म्हणून मी सगळंच काढलेलं आहे, काढून इथं व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर आज दिवस याच कामामध्ये माझा गेलेला होता. 5 मिनिटे आराम नाही, रेस्ट नाही. आणि जे अगोदरचा व्हिडिओ गेला त्यामध्ये मी म्हणलेलं होतं की पाहुणे आलेत घरी, तर तुम्ही म्हणत होता ते पाहुणे आलेले दाखवू नको, पण सांग कोण आलेलं आहे. तर यांचे मामा आलेले होते. तर इथं सगळे अंथरुणं पांघरुणं मी डिक्कीत ठेवलेले आहेत. आणि हे जे कार्टून दिसत आहे यामध्ये मी बेडशीट ठेवलेले आहेत, म्हणजे काय होते ना, पोत्यात वगैरे ठेवलं किंवा डिक्कीत टाकलं तर सगळे विक्रमाळ होत आहेत. म्हणजे छोटे छोटे असतात ना, सगळे एका साईडला जातात, भेटत नाही आहेत. म्हणून मी एक कार्टून केले, त्यामध्ये सगळे बेडशीट धुवून उशीचे खोळ वगैरे सगळे धुवून घडी घालून ठेवलेले आहेत, म्हणजे पटकन आपल्याला भेटावं. तर हे सगळं ठेवून झालेलं आहे. इथं जे कार्टून ठेवलेलं आहे ते वरती न्यायचं आहे, नंतर नेणार आहे. इथं बघू शकता किचनमध्ये थोडीशी भांडी झालेली, तर सगळे भांडी घासून घेते. आणि तांदूळ संपलेले आहेत भरणीमधले, तांदूळ काढायचे आहेत मला. आणि जे मोहरे ते चाळणी करून डब्यात भरून ठेवायचं आहे, म्हणजे सकाळी डबा मी घातलेला होता त्यामध्येच मोहऱ्या काढून ठेवायच्या आहेत. परत एक पपई आहे इथं, ती जी व्यवस्थित पिकलेली नाही, तर ती नेऊन तिकडच्या रूममध्ये ठेवते, म्हणजे थोडंसं गरमीनं लवकर ते पिकली जाईल. तर तांदूळ पण इकडं काढून घेतलेले आहेत मी भरणीमध्ये, आणि पोतं नेऊन मी तिकडच्या रूममध्ये ठेवते, कारण थोडीशी तांदूळ जास्त नाहीत, त्यामुळे स्टोरूममध्ये मी घेऊन गेलेली नाही आहे. तर झालेले तांदूळ भरून आता मोहऱ्या चाळून भरून घेते. थोडासा पसारा इकडं झालेला आहे, थोडंसं इग्नोर करा, कारण मी दुसरीच कामं करत बसले ना, त्यामुळे थोडासा किचनमध्ये पसारा झालेला आहे. किचनकडे थोडंसं इग्नोर केलं आज मी. किचनला पण थोडासा राग आला असेल, तर अगोदर मी किचन आवरून घेते. तर इकडे जे एक्स्ट्रा होतं सगळं मी तिकडच्या रूममध्ये म्हणजे तांदळाचं पोत वगैरे नेऊन तिकडे ठेवलेलं आहे. पपई नेऊन तिकडे ठेवलेले आहे. थोडेसे हरभरे होते जे डाळीमधले मी वेचलेले होते, ते हरभरे पण तिकडे ठेवले, म्हणजे उसळ वगैरे बनवण्यासाठी येतात, किंवा आपण परत ते धुवून त्याला छान व्यवस्थित फुलवून त्याची डाळ बनवली तरी पण चालते. तिकडे मोहरी मी चाळून घेतलेली आहे, म्हणजे मोहरी ना गावाकडून आले, त्यामुळे 1-2 मातीचे खडे होते यामध्ये, म्हणून चाळणी करत होते, पण व्यवस्थित जमली नाही चाळणी. ते म्हणजे मोहऱ्याच गळत नव्हते, एकदम बारीक होल आहेत त्याचे. तर मी नंतर तसंच भरून ठेवलेलं आहे. तर स्वतः नंबर आहे भांड्याचा, तर भांडे वगैरे होत राहतील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.